नमस्कार. दुर्गा या मालिकेत आजच्या भागात आपण पाहिलं की अमेय रात्री अभिषेकला भेटून मोहिते पॅलेसवर येतो आणि हनुमंतसुद्धा दादासाहेबांच्या खोलीतून बाहेर येतो आणि अमेयचा धक्का लागून हनुमंत खाली पडतो. अमेय हनुमंतचा पाय पकडून त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण हनुमंत जोरात अमेयला मारून तिथून पळून जातो. अमेय इकडे ओरडून सिक्युरिटीला त्याला पकडायला सांगतो, पण सिक्युरिटी सांगतात की साहेब तो पळून गेला. अमेय त्याच्यावर खूप चिडतो. गोंधळ हे सगळं ऐकून रेवतीबाई आणि जग्गू बाहेर येतात. रेवतीबाई विचारते, अरे काय झालं अमेय, तुम्ही ठीक आहात ना, कोण होतं? अमेय घाबरून म्हणतो, दादासाहेब ठीक असतील ना. म्हणून तो दादासाहेबांच्या खोलीत पळत जातो. रेवतीबाई आणि जग्गू मामा पण त्याच्या पाठीमागे पळत जातात. आता दादासाहेब खूप घाबरून एका भिंतीकडे एकटक बघत असतात. शेजारी त्यांच्या एका कागदावर चाकू खुपसून ठेवलेला असतो आणि भिंतीवर लिहिलेलं असतं की 14 वर्षापासून हे पाप लपवून ठेवलं आहे. अमेय तो कागद हातात घेतो आणि वाचतो. त्या कागदावर लिहिलेलं असतं की आज तुझा जीव घेणं शक्य होतं, पण तुला जिवंत सोडतोय, कारण एवढं साधंसुद्धा मरण तुझ्या नशिबात नाही आहे. अमेय दादासाहेबांना म्हणतो, दादासाहेब हा सगळा काय प्रकार आहे आणि हे 14 वर्षापूर्वीचं काय आहे? दादासाहेब सांगा ना, काय झालं होतं? रेवतीबाई अमेयला थांबवत म्हणतात, हे बघा अमेय, तुम्ही शांत व्हा. दादासाहेबांना बघा केवढा मोठा धक्का बसलाय, जरा थांबा. पण अमेय रेवतीबाईंवर चिडतो आणि म्हणतो, अजून आपण किती दिवस शांत बसायचो? कोणीतरी आपल्या घरात शिरून दादासाहेबांवर हल्ला करायचा प्रयत्न करतोय आणि आपण फक्त मोहिते म्हणून मिरवतोय. जग्गू मामा म्हणतो, अमेय तू शांत हो, आपण शोधून काढू हे सगळं कोणी केलंय ते. दादासाहेब म्हणतात, कोणी काही करायची गरज नाही, आमच्यावर हल्ला झाला, त्याचं काय करायचं ते आम्ही बघू. अमेय रागाने म्हणतो की दादासाहेब मी काही ऐकणार नाही तुमचं. तुम्ही किती दिवस झालं म्हणताय आम्ही बघू, आम्ही शोधून काढू, पण बघताय ना आता काय झालं ते. दादासाहेब मी आता तुम्हाला एकच सांगतो, आता हे प्रकरण मी माझ्या हातात घेणार आहे आणि मला माहीत आहे ते कसं हँडल करायचं ते, आणि कोणीही माझ्यामध्ये यायचं नाही. आणि तो तिथून रागाने निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गाचा मामा तिच्या बाबांच्या फोटोकडे असा एकटक बघत बसलेला असतो. दुर्गा त्याच्याशी बोलत असते, पण त्यांचं काही लक्ष नसतं. त्यांना असं बघून दुर्गा म्हणते, मामा काय झालं? तिचा मामा म्हणतो, दुर्गा तुझा बाबा गेला आणि त्यात आपल्या घराचं हसू पण गेलं. दुर्गा म्हणते की मामा तू नको काळजी करू, ते हसू मी परत आणीन. तिचा मामा म्हणतो की दुर्गे अजून तुझा पण विचार करायचा बदलला नाही का, नको हा हट्ट धरू. दुर्गा म्हणते की मामा हा हट्ट नाही आहे, एका मुलीने तिच्या आईवडिलांना दिलेलं वचन आहे आणि जोपर्यंत ते पूर्ण नाही होत ना तोपर्यंत मी माझ्या निर्णयावरून मागे हटणार नाही. आणि ती मामाला म्हणते की आता इथून पुढे मी तुला इथून पैसे पाठवत जाईल, दूध टाकणं आणि बाकी सगळी कामं करणं ना तू बंद कर. मामा तिच्या बाबांच्या फोटोकडे बघत म्हणतात की बघितलं ना विश्वास, तुझी मुलगी मला दम देते, आता ही म्हणेल तसं मला वागावं लागेल. तेवढ्यात तिथे दुर्गाचा काका धावत येतो आणि तो टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की आज शिवगडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे, जमावबंदीसुद्धा लागू झाली आहे आणि सांगतो की त्या दादासाहेब मोहितेवर ना कोणीतरी प्राणघातक हल्ला केला आहे आणि ती व्यक्ती कोण होती हेही समजलं नाही, पळून गेली ती व्यक्ती. हे ऐकून दुर्गा खूप खुश होते. दुर्गा तिच्या मामाला म्हणते की मामा मला वाटतं तू आता निघायला हवं, तिथं मामी आणि आई एकट्या आहेत आणि तू माझी काळजी अजिबात करू नकोस. आणि म्हणते की आत्ता मी निघते, एवढी मोठी घटना घडली शिवगडमध्ये, मग स्टोरी कव्हर करायला हवी. दुर्गा इकडे खूप खुश असते. इकडे मोहिते पॅलेसवर आपण पाहतो की पोलीस इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आलेले असतात. पोलीस म्हणतात की आम्हाला असं वाटतं की हे आत्ताचं धमकीपत्र आणि आधीची ती धमकी हे दोन्ही एकाच माणसाने केलं असावं असं आम्हाला वाटतंय. आम्ही त्याची चौकशी करूच, पण तुम्ही ह्या आधीच आमच्याकडे कंप्लेंट करायला हवी होती. अमेय पोलिसांसोबत बाहेर येतो. पोलीस त्याला विचारतात की साहेब तुमचा कोणावरती डाऊट आहे का? तर अमेय पोलिसांना म्हणतो की मी काय सांगतो ते नीट ऐका, ही त्या हल्लेखोराची डायरी आहे आणि तो ती डायरी पोलिसांना देतो. ह्यात असलेले प्रत्येक नंबरचे डिटेल्स शोधायचे आणि ते फक्त आणि फक्त मलाच द्यायचे. आणि हे लक्षात ठेवा की हे ऑफिशियल पुरावा होता कामा नये. पोलीस म्हणतात की समजलं, काम होऊन जाईल, आणि ते तिथून निघून जातात. तेवढ्यात तिथे अभिषेक येतो आणि अमेयला विचारतो, काय झालं अमेय, दादासाहेब कसे आहेत? आणि तो डायरेक्ट दादासाहेबांना भेटायला आतमध्ये जातो. तिकडे जग्गू मामा, रेवतीबाई आणि दादासाहेब बोलत असतात. जग्गू मामा म्हणतो की मला तर काय पण समजून नाही राहिलं तायडे, दादासाहेबांच्या खोलीत घुसून कोणी कसं काय हल्ला करू शकतं? दादासाहेब म्हणतात, आमचं चुकलं, त्या हनम्याला जेलात पाठवण्याऐवजी ढगात पाठवायला हवं होतं. तसं केलं असतं ना तर त्या सापाच्या पिल्ल्यानं फणा नसता
रस्ता काढला. रेवतीबाई म्हणतात, उशिरा का होईना पण हे शहाणपण आलं ना, मग आता कसली वाट बघताय, काढा त्याला शोधून. तेवढ्यात अभिषेक तिथे येतो. रेवतीबाई अभिषेककडे बघून खूप खुश होतात आणि म्हणतात की अभिषेक तुम्ही इथं. अभिषेक दादासाहेबांजवळ जाऊन म्हणतो, दादासाहेब कसे आहात तुम्ही. रेवतीबाई अभिषेकला म्हणतात की तुम्ही अचानक कसं आलात. अभिषेक आम्ही बोलवलं तेव्हा तुम्ही नाही म्हणाला होता. अभिषेक म्हणतो, आता ही बोलायची वेळ आहे का, आणि हे सगळं काय प्रकरण आहे 14 वर्षापूर्वीचं. बाहेर हीच कुजबूज चालू आहे. काय घडलं होतं नक्की 14 वर्षापूर्वी. जग्गू मामा, रेवतीबाई आणि दादासाहेब टेन्शनमध्ये येतात. दादासाहेब अभिषेकला म्हणतात की चिरंजीव, आम्ही राजकारणात आहोत आणि राजकारणात पावलं पावली नरडीचा घोट घेणारे माणसं असतात. सवय आहे आम्हाला असल्या गोष्टींची. अभिषेक म्हणतो की त्या माणसाने जीव घेतला असता तुमचा, तरी पण तुम्ही एवढं शांत कसे काय. तर जग्गू मामा अभिषेकला म्हणतो की अभिषेक तू जरा शांत हो, आधीच त्या पोलिसांनी प्रश्न विचारून नुसतं भांडावून सोडले. रेवतीबाई म्हणतात की अभिषेक तुम्ही यांची आपली माणूस म्हणून विचारपूस केली असती तर बरं वाटलं असतं, हे काय असलं उपऱ्यासारखं. अभिषेक म्हणतो की माईसाहेब, ह्या घरात कोणी कधी मला आपलं समजलं का, हाकलूनच दिलं ना मला काळजी वाटली म्हणून मी इथं आलो. दादासाहेब म्हणतात की तुम्ही पण आम्हाला आता आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं करा. तुम्ही आम्हाला आरोपी ठरवत आहात आणि दुसरे ते आम्हाला ना करते समजून पोलिसांच्या मागे मागे फिरतायत. चांगलं आहे, काय किंमत राहिली आमची, आमच्या पोरांच्या नजरेतच ते दिसतंय. अभिषेक दादासाहेबांना म्हणतो की दादासाहेब असं म्हणायचं नव्हतं. दादासाहेब म्हणतात, पण म्हणालात ना तुम्ही, त्यापेक्षा तो सुरा घेऊन आमच्या छाताडातच खुपसायचा होता. तेवढ्यात अभिषेकला फोन येतो आणि तो तिथून निघून जातो. अभिषेकला दुर्गाचा फोन आलेला असतो. दुर्गा त्याला सांगते की अभिषेक ऐक ना, खूप मोठी न्यूज आहे. अभिषेक म्हणतो, हो माहिती आहे, दादासाहेबांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. दुर्गा म्हणते, तुला कसं माहिती हे सगळं. अभिषेक म्हणतो की शिवगडमध्ये कुठलीच गोष्ट कधी लपून राहिली नाही आणि तू कशाला फोन केला होतास. दुर्गा म्हणते की आपल्याला मोहिते पॅलेसवरती न्यूज कव्हर करायला जायचं आहे, तू लगेच मोहिते पॅलेसवर पोहोच आणि मी पण इकडून निघते. अभिषेक म्हणतो की मला आज नाही जमणार, मला दुसरं काम आहे. दुर्गा म्हणते की प्लीज आज तरी कारणं नको देऊस. अभिषेक तिच्यावर चिडून म्हणतो की कारणं देत नाही मी, माझ्या फॅमिलीमध्ये मेजर प्रॉब्लेम झाला आहे, त्यांना आज माझी गरज आहे, त्यांना सोडून मी येऊ शकत नाही. आणि तो फोन कट करतो. दुर्गा म्हणते, आता याला काय झालं असं अचानक, जाऊ दे मी जाते, आणि ती जायला निघते. तेवढ्यात तिथं हनुमंत धापा टाकत येतो. दुर्गा त्याला बघून म्हणते की काका तुम्ही इथे काय करताय. हनुमंत आता येतो आणि दरवाजा लावून घेतो. दुर्गा त्याला असं घाबरलेलं बघून म्हणते की काका काय झालं, शांत व्हा, पाणी घ्या, खाली बसा. हनुमंत तिला सांगतो की सगळं आपण ठरवलं होतं तसं झालं, मी त्या मोहितेवर हल्ला केला आणि तिथून निघालो, पण तेवढ्यात त्याचं पोरगं अमेय माझ्या आडवं आलं आणि त्यानं मला धरलं आणि आमची थोडी झटापट झाली, पण कसा बसा मी तिथून निसटलो. दुर्गा त्याला म्हणते की तुम्हाला लागले का कुठे. हनुमंत म्हणतो की एवढं काय लागलं नाही, मला टेन्शन वेगळंच आलं आहे. त्या झटापटीत माझ्या हातून तिथे ती डायरी पडली आणि त्यांच्या हातात यायला नको. दुर्गा म्हणते मग एवढं काय त्यात. हनुमंत टेन्शनमध्ये येऊन म्हणतो, अगं सगळे जुने नंबर आहेत त्याच्यात आणि त्या शेवटी तुझा नंबर पण आहे. हे ऐकून दुर्गा टेन्शनमध्ये येते. इकडे मोहिते पॅलेसवर अमेय आणि अभिषेक बोलत असतात. अभिषेक अमेयला म्हणतो की घरात सगळे असताना तो माणूस घरात शिरलाच कसा आणि त्याची हिंमतच कशी झाली दादासाहेबांवर हल्ला करायची. अमेय म्हणतो की हे बघ अभिषेक, तू नको टेन्शन घेऊ, आपण सगळी सावधगिरी बाळगतोय ना, पोलीस पण तपास करत आहेत, मी इथली सिच्युएशन व्यवस्थित हँडल करतोय. मग अभिषेक चिडून म्हणतो की पोलिसांना सांग तिथली सिक्युरिटी वाढवायला आणि 24 तास पोलिसांची गाडी दारात उभी पाहिजे आणि CCTV लावा आधी. तेवढ्यात तिथे अजिंक्य येतो आणि अभिषेकला म्हणतो की अभिषेक कधी आलास तू. अभिषेक म्हणतो की दादासाहेबांचं समजलं आणि लगेच आलो आणि हेच सांगतो याला की पोलीस बंदोबस्त करा. अजिंक्य म्हणतो की त्याची काहीच गरज नाही, हे बघा हल्लेखोराला जरी दादासाहेबांना मारायचं असतं ना तर त्याने कालच मारलं असतं, पण त्याला तसं काही करायचं नव्हतं. अमेय म्हणतो मग काय काहीतरी बरं वाईट व्हायची वाट बघायची का आपण. अजिंक्य म्हणतो की तसं काही होणार नाही, कोणाचा तरी डाव आहे आपल्याला बदनाम करायचा आणि आपल्याला घाबरवण्याचा. अभिषेक म्हणतो की मला तसं काही नाही वाटत, लवकरात लवकर त्या हल्लेखोराला शोधा. अमेय म्हणतो हल्लेखोराला शोधून काहीही होणार नाही, मला असं वाटतं हे कोणीतरी व्यवस्थित प्लॅन करते आणि त्यामागे कोण आहे ते शोधणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पोलिसांची मदत लागणारच. अजिंक्य म्हणतो की त्याची काही गरज नाही आणि अमेयला म्हणतो की हे बघ अमेय, फक्त दादासाहेबांची काळजी तुला एकट्यालाच नाही आम्हाला पण आहे.
आणि ही वेळ गावभर कालवा करायची नाही, शांत डोक्याने विचार करायचा आहे. अभिषेक म्हणतो, दादा परत असा हल्ला होता कामा नये. अजिंक्य त्याला म्हणतो की होणार नाही आणि मी तो होऊ देणार नाही. घाबरू नका, तुमचा भाऊ जिवंत आहे. तोपर्यंत ह्या घरावर आणि घरातल्या माणसांवर कुठलंच संकट येणार नाही. तेवढ्या तिथे पोलीस येतात आणि सांगतात की हल्लेखोराबद्दल माहिती मिळाली आणि सांगतात की त्याचं नाव हनुमंत भोसले आहे. ट्रक केस खाली गेली 14 वर्ष तो जेलमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच त्याची सुटका झाली. अमेय म्हणतो की 14 वर्षापूर्वी? पण दादासाहेबांचा या सगळ्याशी काय संबंध असेल? अजिंक्य म्हणतो की तू बस तर्क लावत, मी डायरेक्ट ॲक्शन घेतो. आणि तो तिथून निघून जातो. इकडे ईशा खूप घाबरलेली असते आणि ती अवंतिकाला म्हणत असते की मला नाही राहायचं इथे, हे खूप सगळं डेंजर आहे. असं कोणी घरात शिरून दादासाहेबांवर अटॅक कसं करू शकतं? तिचा आरडाओरडा ऐकून रेवतीबाई तिथे येतात आणि म्हणतात की काय झालं ईशा, एवढ्या का चिडलाय तुम्ही? ईशा सांगते की मला इथे नाही राहायचं, मी आणि अमू इथून निघून जातोय, मला खूप भीती वाटते. रेवतीबाई म्हणतात की हे बघा, तुम्ही शांत व्हा, घाबरू नका. जे काय झालं त्याचं टेन्शन आम्हाला पण आलं आहे, पण तुम्ही काळजी करू नका. हे कोणी केलं आहे त्याच्या मुळाशी आम्ही जाणारच आहोत. तुम्ही याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही फक्त एवढंच करा, तुमच्या आईवडिलांना इथं बोलावून घ्या. म्हणजे कसं होईल, त्यांचं दादासाहेबांशी बोलणं होईल आणि तुमच्या लग्नाचं सगळं ठरेल. मग तुम्ही तुमच्या आईवडिलांसमोर जायला मोकळ्या झाला. ईशा म्हणते हे ऐकून आता मला थोडंसं बरं वाटतं आणि म्हणते की पण दादासाहेब खूप लक्की आहेत, इतना बडा अटॅक हो गया, उन्हें कुछ हो जाता तो. अवंतिका तिला थांबवत म्हणते की अहो असं कसं काय होईल? आमच्या माईसाहेब एवढ्या दिवस झालं वडाच्या झाडाला फेऱ्या मारत आहेत, एवढी व्रतं करतायत, त्यांच्या व्रतात एवढी ताकद आहे की त्यांच्या वडाची दोरी आम्हाला पण तोडता येणार नाही. रेवतीबाई अवंतिकाकडे रागाने बघत असते. अवंतिका म्हणते की अहो साहेब, मी तुमचं कौतुकच करते आणि म्हणते की मला तर वाटते कलियुगातील सावित्री म्हणून तुमचा सत्कारच केला पाहिजे. रेवतीबाई तिला म्हणतात की बस झालं, जा स्वयंपाकाचं जाऊन बघा आता. मग अवंतिका तिथून निघून जाते. इकडे मोहिते पॅलेसवर दुर्गा येते. जग्गू मामा तिला बघून बाहेरच थांबतो आणि म्हणतो की कोण आहे तुम्ही आणि का आलाय? आणि म्हणतात की स्वतःचं घर असल्यासारखं असं शिरताय जसं स्वतःचंच घर आहे. आणि सांगतात की दादासाहेबांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की घरात कोणालाही पाठवायचं नाही. दुर्गा म्हणते की अहो मी न्यूज रिपोर्टर आहे. आणि जग्गू मामांना बघून म्हणते की एक मिनिट, मी तुम्हाला याआधी कुठेतरी पाहिलं आहे. जग्गू मामा पण म्हणतो मला पण तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, चेहरा ओळखीचा वाटतंय. दुर्गा जग्गू मामाला म्हणते की हां आठवलं, अभिषेक तुम्हाला मामा म्हणाला होता बाहेर. जग्गू मामा पण म्हणतो अच्छा तू आहे होय ती पोरगी, आलं माझ्या ध्यानात, एकदा पाहिलेला चेहरा विसरत नसतो मी. तर तुम्हाला काय वाटतं की जग्गू मामा सांगेल का दुर्गाला अभिषेकची खरी ओळख? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.